हॅलो मित्रांनो, मी ब्लॉगर यश. आज आपल्या घरासमोरच्या दीदीचं लग्न होतं. त्यासाठी आपण लग्नाला आलो होतो मित्रांसोबत. मग तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी हळद कुंकू चालू होतं. त्यानंतर साखरपुडा झाला. देवाची हळद चालू होती. मग म्हणलं नवरदेवाची पण एक क्लिप घेऊन घेऊ. त्यानंतर मग आम्ही मित्रांमध्ये बसलो, गप्पा बिप्पा मारत होतो. मित्र म्हणे आम्हाला बी घे ब्लॉगमध्ये. मग त्यांना घेतलं. काम आवरून आम्ही गेलो बारात पाहायला. मग त्यानंतर वरात पाहिली. मग मित्र म्हणले ब्लॉग घे पटकन. मग ब्लॉग घेतला आणि तिकडं पब्लिक नाचत होती आणि नवरदेव घोड्यावर बसला होता त्या ठिकाणी. मग आम्ही एक ब्लॉगमध्ये छोटीशी क्लिप त्यांची घेतली. त्यानंतर मग मी नवरदेवाला घेऊन गावातील हनुमान मंदिरात निघालो आणि त्या ठिकाणी नवरदेवाने दर्शन घेतले. त्या ठिकाणी त्यांचे फोटो काढून शूट केला आणि मग नंतर नवरदेवाने घेतले दर्शन. व्हिडिओ शूट काढल्यानंतर मग नवरदेवाने दर्शन घेतले, आम्ही पण दर्शन घेतले आणि त्यानंतर महादेवाचे पण दर्शन घेतले. या ठिकाणी बँडवाल्या काकांची एक क्लिप घेतली आणि मग मित्रांसोबत अक्षता फेकायला गेलो. त्या ठिकाणी आम्ही अक्षता बी वाटल्या आणि मग नंतर यांच्या गप्पा चालू होत्या. गप्पा गोष्टी खूप वाट पाहिल्यानंतर नवरदेव नवरी मंडपात आले होते. मग त्यांची एक क्लिप घेतली आणि मग अंतरपाटाला मी उभं होतो. मग नंतर खाली येऊन त्यांनी माझा टोपी बिपी देऊन सत्कार केला. पण ते काय पुरवडलं नाही, कारण की ते करता करता आपल्या कुर्त्याची पुरी मागून बँड वाजली होती. कुर्त्यावर लाल आणि पिवळे निशाण लावून ठेवले होते त्यांनी. हे बघा, थप्पा लावून ठेवला. लग्न झालं की नाही झालं, आमचे मित्र बसले होते जेवण करायला. काय म्हणावं यांना, आता काय करावं. मग नंतर मी पण बसलो लास्ट पंगतीमध्ये जेवण करायला. A few moments later. काही झालं तरी बूट आम्हालाच घ्यायचा होता, कारण की आम्हाला पैसे घ्यायचे होते. मग तरी आम्ही बूट घेतला आणि मग नंतर नवरदेवाचा बूट लपून आम्ही आमच्या जवळच ठेवला होता. पैसे घेण्यासाठी आमची पब्लिक हातामध्ये बूट घेऊन थांबली होती. नवरदेव आणि नवरीला लागली होती भूक. मग ते बसले होते जेवण करायला. A few moments later. सर्व झाल्यानंतर नवरीला वाटी लावण्याची वेळ आली होती. वाटी लावत असताना नवरी खूप रडत होती. आमच्या दिदीला टाटा बाय केलं आणि दिदीला शेवटचं बाय बोललो.